काळात लोक शंभरी ओलांडल्यानंतर पार्टी देते ती ही देते ती त्याच्यामुळे मला कसं वाटलं की आपल्या आईला म्हणलं पंढरपूरला घेऊन जर गेलो तर लोक प्रबोधन घेऊ होईल. जय हरे माऊली. मी सध्या आहे नाथपुतेवर आणि ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी सोहळा आहे तो पंढरपूरकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतो. लाखो वारकरी जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे जर बघायला गेलं तर दुपार युगामध्ये ज्या श्रावण बाळाने आपल्या आईवडिलांना खांद्यावर घेऊन काशीची यात्रा घडवली, परंतु हे कलियुगामध्ये पाहायला फारसं मिळत नाही. आज जर बघायला गेलं तर एकीकडे वृद्ध आईवडिलांना मुलं सांभाळायला देखील तयार नाहीत, परंतु अशाच एक व्यक्ती त्यांना जवळजवळ श्रावण बाळ देखील म्हणलं तरी वागू ठरणार. तेच आपल्यासोबत आहेत. बघायला गेलं तर आजींचं वय जवळजवळ 100च्या पुढे आहे आणि आजींची वारी चुकू नये त्यामुळे त्यांना एक गाडा करून गाड्यावर जे मुलगा आणि त्यांची सून जी आहे त्या ढकलत नेताना आपल्याला पाहायला मिळते. ते आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. कुठून आलात? आम्ही फलटण तालुक्यात तर गुणवरे गावचं आहे. गुन्हारे गाव. नाव? आप्पाजी बाप्पा गुले. बरं बरं. तुमच्या आई आहेत? आहेत. किती वारी त्यांची? त्यांची पहिल्या वारी अशा होत होत्या, पण आता वयाच्या मनाने ती थकली आणि त्यांनी ती घरी बसल्यामुळं मला एक दिवशी बोलली, म्हणली मला वारीला नेशील का? म्हणलं नीट. त्यामुळे मग मी असा एक रथबार छोटासा रथ बनवला तिच्यासाठी. एकीकडे जर बघायला गेलं तर खरंच एक आदर्श निर्माण करण्यासारखे आज वृद्ध आई वडिलांना मुलं सांभाळायला देखील तयार नाहीत, परंतु तुम्ही एक श्रावण बाळासारखं आईला गाडा करून ढकलून येता. काय वाटतंय? नाही, तिला समाधान वाटतंय त्याच्यामुळे मला समाधान. हा. आईची किती वारी असेल? आईची तशी पहिली वारी म्हणजे साधारण 1955 पासून तिच्या वारी चालू होत्या. 1955 पासून आईची एकही वारी चुकली नाही. तशा आतमधनं कधी चुकली असतील, पण तिला आता वाटलं ना मी जागेवर बसली मला वारी होईल का नाही. म्हणजे आईनी आशा व्यक्त केली की बाबा मला वारीला जायचं, ती पूर्ण तुम्ही केली? हा, पूर्ण केली. त्याचा आनंद तुम्हाला पण? आनंद आहे. नक्कीच. त्यांच्या सून देखील आहेत आपल्यासोबत, त्यांचे संवाद साधणार. काय वाटतंय? आनंद आहे. आनंद आहे. आजींचं वय किती? 100. आता आजींना आळंदीपासून तुम्ही असं गाड्यामध्ये आणलेलं आहे. आजींना बोलता येते का? आजी नाव काय? कमल. कमल. कुठे चाललात? आता त्या तुमच्या ह्याच्यात चाललोय. पंढरपूरला? हा. पांडुरंगाकडे. काय मागणं आहे? काय आता निकडं बळ सगळं मागितले. माझा आनंद झालाय. लेख चांगला आहे का? लेख हे काय रे आता ते न्यायालयात वारीला तुम्ही इच्छा व्यक्त केली की बाबा मला घेऊन जा म्हणून? नाही, मी म्हणे चपलीच आणते ती. तुम्ही काय म्हणलं होतं मला वारीला जायचंय? जाय म्हणली होती. मग आता ते न्यायालयात कसं वाटतंय? काय चांगलं वाटतंय, बरं वाटतंय. बर बर बर. मंडळी जर बघायला गेलं तर एकीकडे काही व्यक्ती जर बघायला गेलं तर आई वडिलांना सांभाळताना पण देखील दिसत नाहीत, परंतु एकीकडे काही श्रावण बाळ देखील त्यांना म्हणता येते. त्यातच माझ्यासोबत काही महाराज देखील आहेत. काय वाटतं महाराज हे बघून असं वाटतं की या समाजामध्ये अनेक माणसं आपल्या आईवडिलांना सांभाळत नाहीत, आईवडिलांची आपल्या सेवा करत नाहीत. म्हणजे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की बाबा या मुलाचं करावं तेवढं कौतुक थोडे की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिका वाटे देवा. या माणसानं आपल्या आईची सेवा इतकी केली की त्यांना देवाचे दर्शन घेण्याकरता पंढरपूरला जाण्याकरता त्यांनी आपल्या आईसाठी गाडा करून आईची आपली पंढरची वारी काढावी, यासाठी आपली आईची वारी चुकू नये यासाठी आपल्या आईला वारीत घेऊन ढकलत गाड्यात म्हणून चाललेला आहे. या माणसाचं करा थोडं कौतुक थोडं आहे की देह जावो आत्वा राहो पांडुरंगी दृढ भाऊ. या माणसाचा दोन्ही आईचा मुलांचा देवावर विश्वास आहे. आपला देह गेला तरी चालेल, पण आपली वारी चुकली नाही पाहिजे. रामकृष्ण हरी. तुम्ही देखील या ठिकाणी हे चित्र बघताय, काय वाटतंय? खूप आनंद होतोय. आजकाल माणसं एवढं म्हणजे आईवडिलांना जपत नाहीत, आईवडिलांना भाकरी सुद्धा खायला देत नाहीत. आणि या ठिकाणी बरं का शेवड्या वयामध्ये आईला चालता देखील येत नाही, तरीही एक 2 चाकाचा गाडा करून दोघं नवरा बायको त्या गाड्याच्या सहाय्याने आईला पंढरपूरच्या दिशेने घेऊन चाललेत. एवढा आनंद होत आहे. आणि कधी कधी बघायला गेलं तर डोळ्यातून पाणी पण येते. खरंच मी राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरणी यांना पण एक हे करतो, बाबांच्या चरणी प्रार्थना करतो की या महामानवाला उदंड आयुष्य लागावं. नक्कीच. आईला आता पंढरपूरकडे घेऊन चला. काय वाटतं मागणी? काय नाही, आता कसं आहे अलीकडच्या काळात लोक शंभरी ओलांडल्यानंतर पार्टी देते ती ही देते ती त्याच्यामुळे मला कसं वाटलं की आपल्या आईला म्हणलं पंढरपूरला घेऊन जर गेलो तर लोक प्रबोधन घेऊ होईल. आळशी वारीकडे
गाव गाव आपलं गाव फलटण तालुका आणि गुणवरे गाव. बरं तुमची किती वारी आहे? माझी वारी 99 पासून आहे. 1999 तेव्हापासून वारी चुकली नाही. नाही मंडळी जर बघायला गेलं तर एकीकडे काही व्यक्ती जर बघायला गेलं तर वृद्ध आईवडिलांना सांभाळत नाहीत, वृद्धाश्रमामध्ये नेऊन घालतात. परंतु एकीकडे जर बघायचं झालं द्वापार युगातून कलियुगात देखील काही श्रावण बाळ आहे, त्याच ज्वलंत उदाहरण म्हणजे बाबा आहेत. नक्कीच कव्हरेज.com मध्ये मी इथंच थांबतोय. डेली अपडेटसाठी कव्हरेज.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.